नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे प्रेमात पडण्याआधी स्वीकारा नात्याबाबतची ही 5 सत्य. प्रेम अशी गोष्ट आहे की ज्याचं आकर्षण प्रत्येकाला असतं. प्रत्येकाला वाटतं की आपल्याही आयुष्यात प्रेम करणारा जोडीदार असावा, पण बऱ्याच लोकांना त्यातील पूर्ण सत्यताच माहीत नाही. प्रेम आणि रोमांस याविषयी जोडलेल्या भावनांचा आयुष्यात प्रत्येकाने कधी ना कधी नक्कीच अनुभवलं असेलच. रोमिओ, जुलिएट, हीर रांझा अशा कित्येक प्रेम कहाण्या व प्रेमवीर आहेत ज्यांना कधीच विसरता येणार नाही, कारण त्यांनी प्रेमात इतिहास रचलाय. पण हेही तितकंच खरं आहे की सर्वांचीच प्रेम कहाणी एकसारखी नसते. काहींची प्रेम कहाणी एकदम स्मूथ आणि हळूवार असते, तर अनेकांना लग्नापर्यंतचा प्रवास पार पाडताना अनेक संकटे व आव्हानांचा सामना करावा लागतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्यामुळे घट्ट नात्यासाठीही प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे समजून घ्यावं लागतं. काही लोकांना प्रेम म्हणजे कथा, कविता व सिनेमात दाखवलं जातं त्याप्रमाणे वाटतं, पण प्रेम म्हणजे हळुवार वारा आणि कधीतरी तुफान वारा असं असतं. त्यामुळे कोणाच्या प्रेमात पडण्याआधी काही सत्य जाणून घेऊन ती स्वीकारणं अत्यंत गरजेचं असतं. एक म्हणजे सिनेमासारखा रोमांसची अपेक्षा करणं. भारतीय प्रेक्षकावर सिनेमाचा प्रभाव खूप प्रमाणात दिसून येतो. बरीच जण प्रेम मिळवायला फिल्मी फंड्याचा किंवा डायलॉग्सचा वापर करतात, पण अशी अपेक्षा ठेवणं चुकीचे आहे की आपली ही लव्ह स्टोरी पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या एखाद्या काल्पनिक कहाणीसारखी सुंदर आणि गोड गुलाबीच असेल. खऱ्या आयुष्यात कोणत्याच मुलीला कबीर सिंगसारखा मुलगा नको असतो आणि कोणताच मुलगा एका मुलीसाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत नाही. खऱ्या आयुष्यातील प्रेम कधी अव्यक्त असतं, तर कधी निव्वळ काळजीतून दिसणारं. दुसरं म्हणजे वेळेनुसार बदलणारं नातं. जेव्हा नात्याची नवी सुरुवात होते, तेव्हा सारं काही गोड गुलाबी आणि एखाद्या परीकथेप्रमाणे सुंदर असतं. जिथे रोमांस, एकमेकांची भरपूर काळजी, 24 तास एकमेकांना वेळ देण्याची तयारी, पैशाला दुय्यम स्थान, सारं काही त्या प्रेमात असतं. या काळात बऱ्याचदा माणूस त्या गोष्टी करत जातो ज्या त्याला पटत नसतात किंवा त्याच्या स्वभावातच नसतो. वेळेनुसार असतं. या काळात बऱ्याचदा माणूस त्या गोष्टी करत जातो ज्या त्याला पटत नसतात किंवा त्याच्या स्वभावातच नसतो. वेळेनुसार जोडीदाराची ही बाजूसुद्धा समोर येते. त्यामुळे तुम्हाला पहिल्यापासूनच मानसिकरित्या तयार राहावं लागेल की वैवाहिक आयुष्यात बदल हे होणारच. यामुळे येणाऱ्या समस्या तुम्हाला प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून सोडवाव्या. तिसरं म्हणजे मत बनवून वागू नका. ड्रामा, सिनेमे किंवा मालिकांमधील पात्रांना आयडल मानून आपल्या जोडीदाराकडून त्याच्यासारखं वागण्याची अपेक्षा ठेवू नका. आपला जोडीदार आपली अशी पॅम्परिंग करेल, अशी काळजी घेईल, तसा वागेल असं मुळीच मानून चालू नका. नात्यात आल्यानंतर तुम्ही एकमेकांना समजून घ्याल, त्या बेसवर तुमचं नातं पुढे सरकेल. ही कहाणी तुमच्या कल्पनेपेक्षा किंवा एखाद्या काल्पनिक कहाणीपेक्षा वेगळी नक्कीच असेल, पण त्यात पूर्णतः सत्यता असेल. चौथं म्हणजे अति पॅम्परिंग. प्रेमात मिळणारी पॅम्परिंग कोणाला नको असते म्हणा, पण अति पॅम्परिंगची अपेक्षा न ठेवलेलीच बरी. खरं तर आपल्या मनासारखी पॅम्परिंग आपल्या आईवडिलांशिवाय चांगली या जगात कोणीच करू शकत नाही ना आपल्या गरजा कोणी आपल्याला हव्या त्या प्रमाणात पूर्ण करू शकेल. त्यामुळे अशी अजिबात अपेक्षा ठेवू नका की तुम्ही एक कॉल केला आणि जोडीदार हजर झाला किंवा
अर्ध्या रात्री तुमचा आवडता पदार्थ घेऊन घराच्या बाल्कनीत पोहोचला. जरी सुरुवातीला असं ती व्यक्ती वागली तरी काळानुरूप या सवयीत देखील फरक दिसून येणार. 5वं म्हणजे व्यक्त होणं. खरं तर काही लोक इमोशनल असतात तर काही लोक प्रॅक्टिकल. इमोशनल असणाऱ्या व्यक्ती जास्त काळ कोणत्या भावना आपल्या मनात लपवून ठेवू शकत नाहीत, पण प्रॅक्टिकल असणाऱ्या व्यक्तींना व्यक्त होणं जमतच नाही. म्हणजे एका सागराची 2 टोके असतात अशी नाती व अशा व्यक्ती. त्यामुळे प्रेमात पडण्याआधीच गृहीत धरून चाला की तुम्हाला व्यक्त होणारी व्यक्ती मिळेलच असं नाही. त्यामुळे प्रेमात पडण्याआधीच गृहीत धरून चाला की तुम्हाला व्यक्त होणारी व्यक्ती मिळेलच असं नाही. त्यामुळे व्यक्त होऊन आपल्या भावना स्पष्टपणे त्या व्यक्तीकडे पोहोचवताना संवाद अटू देऊ नका. भलेही त्याने मन व्यक्त केलं नाही तरी साधारण संवादातून तुम्हाला त्याच्या मनातील सुप्त इच्छा किंवा भावना समजू शकतात. माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.